नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी महिनाभर टिकणारी अशी भाकरवडी आपण बनवणार आहोत. चला तर मग काय काय साहित्य लागतं ते बघूया. घरच्या साहित्यामध्ये नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भाकरवडी बनवण्यासाठी इथे प्रथम आपण पीठ मळून घेणार आहोत. म्हणजे मैदा मैदा घेतलेले 1 वाटीभर आणि दोन अगदी छोटा एक फुल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्यात आपण अगदी कडक तेलाचं मोहन घालणार आहोत. प्रथम मी मीठ आणि आपण जे बेसन पीठ घातलेले आहे ते मिक्स करून घेतलेले आहे. आता थोडंसं ओवा घालते, थोडासा ओवा घालून घेते. 2 चमचे आपण तेल गरम करून घेतलेले आहे. आता सर्व तेल आपण घालून घेणार आहोत. बघत असाल हे गरम तेल काय होतं, आपले कचोरी किंवा समोसे मस्त असे क्रिस्पी होतात. आता छान मिक्स करून घेते. चमच्याने करायचं नाही तर चटका बसतो. पाणी घालून घालून थोडं आपल्याला घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. छान अगदी घट्ट गोळा करून घेणार आहे मी. आपलं पीठ छान असं घट्ट मळून झालेलं आहे. आपण 10 मिनिटासाठी साईडला ठेवून घेऊया आणि पुढच्या कृतीकडे वळूया. भाकरवडीसाठी जे आपल्याला सारण बनवायचं आहे आतलं, ते सारण बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते दाखवते. इथं मी घेतलेले 1 मोठी वाटी खोबरं भाजून घेतलेले, मस्त असं तांबूस रंगावर भाजून घेतलेले. जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा. 1 चमचा सफेद तीळ घेतलेला आहे. 1.5 चमचा बडीशोप घेतलेली आहे. 2 चमचे धने घेतलेले आहे. सर्व मी भाजून घेतलेले छान. आणि इथं काही मसाले घेतलेले. इथे गरम मसाला घेतलेला अर्धा चमचा लाल तिखट, साखर आणि चवीनुसार मीठ. 1 चमचा साखर घेतलेली आहे. आता सर्व मसाले मी मिक्सरच्या भांड्यात आबडधोबड असे बारीक करून घेणार आहे. सर्व मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे. त्यातच सुके जे मसाले होते तेही घालून घेतलेले. छान आपलं मिश्रण बारीक झालेलं आहे. म्हणजे जास्त बारीकही नाही आणि जास्त जाडही नाही. 10 मिनिट झालेले आहे. पीठ छान भिजलेलं आहे. आता छोटासा गोळा घ्यायचा असा, या पद्धतीने छान मऊ करून घ्यायचा. छान असा गोळा घेतलेला आहे. आता लाटून घेते. या पद्धतीने एकसारखा लाटून घ्यायचा आहे आपल्याला. जास्त जाड नाही, जास्त पातळही करायचं नाही. या पद्धतीने छान अशी चपाती लाटून घेतलेली आहे आपण भाकरवडीसाठी. आता त्याच्यावर चिंच गुळाचा जो चटणी आहे, चिंच गुळाची किंवा कोळ, तो लावून घेते मस्त हाताने, म्हणजे एकसारखा लागला जातो. या पद्धतीने एकसारखा लावून घेते. छान एकसारखं लावून घेतलेलं आहे. आणि चिंच गुळाची चटणी आपली दहीवड्याच्या रेसिपीमध्ये दाखवलेली आहे, नक्की जाऊन बघा. आणि त्याच्यावर आपण जे सारण करून ठेवलेलं होतं ते सारण मस्त एकसारखं पसरून घेते. त्यात त्यावरच घालून घेणार आहोत बारीक शेव, म्हणजे मीडियम मध्ये आहे, खूप बारीक नाही. शेव घालून घेते. अगदी व्यवस्थित असा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. बघत असेल मस्त असा रोल झालेला आहे तयार आपला. 5-1 मिनिटं झालेले आपल्या भाकरवडी छान अशा हवेवर ठेवल्या होत्या. पण आपण इकडे तेलही तापायला ठेवलं होते. तेलही छान गरम झालेले, आपण सोडून घेऊया. तेल छान गरम झाले. आता आपण भाकरवडी सोडून घेऊया पद्धतीने एक एक. आपल्याला मीडियम गॅसवर तळून घ्यायचे आहे, जास्त फास्ट गॅस करायचा नाही. त्या साईडनी मस्त झालेले आपण पलटी करून घेणार आहोत. बघत असणार खरपूस अशा आपल्याला भाजून घ्यायचे आहे क्रिस्पी होईपर्यंत. बघत असाल मस्त अशा आपल्या भाकरवडी तयार झालेली आहे आणि खूप सुंदर अशी दिसत आहे. अगदी क्रिस्पी अशी झालेली आहे. आणि आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना. अतिशय सुंदर अशी दिसत आहे.